मी म्हणालात म्हणून मान्य केले की कांबळे आमचा. आम्ही म्हणालो त्या भडव्याला चौकात आणून फाशी द्या. आहे तुमच्यात दम? आहे तुमच्या सरकारमध्ये दम? चौकामध्ये त्याचा चौरंग करून उभा करा. आहे का तुमच्या सत्तेमध्ये दम? गाफील राहणारी सत्ता आहे. त्या हरामखोरानं त्याच्या भाचीवर बलात्कार केला. तुमच्या सत्ताधाऱ्यांनी भाड खाऊन त्याला बाहेर सोडलं. त्या हरामखोराने एका म्हाताऱ्या बाईवर बलात्कार केला. तुमच्या सत्तेनं भाड खाऊन त्याला बाहेर सोडलं. म्हणून ते लेकरू त्या भडखाऊच्या हाताला लागलं आणि त्या लेकराचा, निष्पाप लेकराचा बळी गेला. याला जिम्मेदार कोण? याला जिम्मेदार कांबळे नाही, याला जिम्मेदार तुमची गाफील राहणारी सत्ता आहे. आमदार कसे फोडायचे, खासदार कसे फोडायचे, इथं पैसे कसे वाटायचे, एवढं लक्ष आहे तुमचं. सुव्यवस्थेकडे लक्ष नाही या सरकारचं. तुम्हाला जर तुमच्या घरातली लेकमात जर सुखात आणि शांतीत जर बघायची असेल की नाही, तर ही सत्ता आधी हटवा. आणि संविधानाला म्हणालात ना, संविधान लिहिणारा बिचारा निघून गेला. त्याचा वंशज आहे बाळासाहेब आंबेडकरांना करा मग प्रधानमंत्री, आणि आमच्या एखाद्या बौद्ध समाजाच्या माणसाला करा मुख्यमंत्री. मग बघू सत्ताधारी. लिहून देतो, सत्ताधारी सत्तेत जर बाळासाहेब आंबेडकर आले, मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री जर बाळासाहेब आंबेडकर झाले, 48 तास बी लावणार नाहीत. त्या हरामखोराला त्याची अवकाश दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. लक्षात ठेवा. म्हणा जय भीम, जय संविधान. तुम्ही या गोष्टीची जाणीव ठेवा की तुम्ही कोणाकडून आहेत. बलात्कार करणाऱ्याकडून आहेत की बलात्कार करणाऱ्याचा विरोध करायचा आहे. जय भीम.